पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे। मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आजी माजी नगरसेवकांनी आज पत्रकार परिषद घेत हा उद्घाटन सोहळा आम्हाला विश्वासात न घेता आयोजित करण्यात आला असून नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनाही आज आयोजित उद्घाटन कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं होतं। त्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी थेट पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्याकडे नगरपालिकेचा लोगो वापरून सदर पत्रिका परस्पर कोणी छापली याची चौकशी व्हावी अशी मागणी केली। नगरपालिकेचा लोगो वापरला गेलेला आहे, उद्या आमच्या सगळ्यांची लेटर पण छापली नाही पत्रिका वाटपाचा विषय परत आला, पण छापली नगरपालिकेच्या नावाने, जे की नगरपालिकेची परवानगी नाही, अध्यक्षांची परवानगी नाही, आस्थापन विभागाकडून छापली गेलेली नाही। एखादी पत्रिका छापायची म्हटलं ना तर नगरपालिकेला लेटरपॅड होतो, संबंधित विभागाचा अधिकारी त्यांना पत्र देतो, सदरचा फॉर्मॅट असा आहे याप्रमाणे पत्रिका छापली। ती पत्रिका कुणी छापली गेली त्या माणसावरती कारवाई होणं गरजेचं आहे, कारण नगरपालिकेची नावावर बदनामी झालेली आहे। अर्ज भरल्यापासून संघर्ष आहे आम्हाला। आपण पोलीस ठाण्यामध्ये आलेला आहात, काय आपली मागणी आहे, कशासाठी आपण सगळे नगरसेवक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलो? खरं तर आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरलेली राजमाता जिजामाता उद्यानाची पत्रिका उद्घाटनाची पत्रिका आम्हाला बघायला मिळाली। खऱ्या अर्थानं कुठली प्रशासकीय मान्यता नसलेली ही पत्रिका आम्हाला म्हणजे बघायला मिळाली, त्यामुळे आम्ही आज सगळेजण इथं तक्रार देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। काय मागणी? म्हणजे कुठलीही प्रशासकीय मान्यता नसताना आम्हाला कुणालाही विचारात न घेता कुठंतरी अज्ञात व्यक्तींनी ही नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापलेली आहे। आता उपनगराध्यक्षांनी तिथं जाऊन जनतेला आवाहन केले की 5:30 वाजता उद्घाटन आहे, आपण सगळेजण या। एका बाजूला तुम्ही म्हणताय माहीत नाही, अज्ञात व्यक्तीने पत्रिका छापली, दुसऱ्या बाजूला उपनगराध्यक्ष म्हणतात की तुम्ही मग त्यांच्यावरती कारवाई होईल असं जे लोकांनी म्हणजे त्यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता, म्हणजे मी अध्यक्ष आहे आणि इवन सीओचं सुद्धा पत्रिकेत नाव नाही, सीओ साहेबांना, अध्यक्षांना आणि नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता, कुठलीही पूर्वकल्पना न देता जर अशी पत्रिका आस्थापना विभागाकडून न छापता कुठंतरी बाहेर पत्रिका छापून जर असं आव्हान ते करत असेल तर त्या लोकांवरती संबंधित प्रत्येक घटकावरती कारवाई होईल। विषय पत्रिकेपुरताच आहे का कामाच्या क्वालिटीचा? कामाच्या क्वालिटीचा देखील आहे। संबंधित बऱ्याचशा संघटनांनी आम्हाला बऱ्याच वेळोवेळी पत्र दिलेलं आहे की तिथे क्वालिटी चेक व्हावी। क्वालिटी चेक झाल्यानंतर क्वालिटी चेकचा पण विषय आहे आणि सोयी सुविधांचा पण विषय आहे। त्या जिजामाता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानामध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा सोयीसुविधा अपुऱ्या आहेत। तिथं टॉयलेट बाथरूमची सोय नाही, बऱ्याच वर्षापासून ती बाग बंद आहे। जर उद्घाटन करायचं होतं तर अगोदरच करायचं होतं, मग आत्ताच हा घाट कशासाठी म्हणजे हा चाललेला आहे। तिथं कुठलीही सोयीसुविधा नाही आहे, टॉयलेट बाथरूमची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठली सोय नाही, कुठलाही ठराव तिथं झालेला नाही आणि अशा अवस्थेत जर हे उद्घाटन झालं तर ते चुकीचं होईल असं आम्हाला वाटतं। थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे, त्यांची तयारी चालू, काय तुमची आताच पोलीस प्रशासनाने तिथं म्हणजे हे पाठवलेलं आहे की हे चुकीच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे आणि 2 कर्मचारी देखील त्यांनी पाठवलेले आहेत, योग्य ती कारवाई होईल। तुमचं मत काय आहे नेमकं? हे उद्घाटन कशासाठी काय म्हणतात?
उद्घाटन कशासाठी थांबव? राजकीय श्रेयवाद आहे हा का? कामच झालेलं नाही. तिथं कामच झालेलं नाही पूर्ण. हे बघा, हे उद्घाटन होत असताना लोकांचं ही बाग जी आहे ती कुणासाठी आहे? सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी आहे, इथल्या लोकांच्यासाठी आहे. त्यांना सर्व सुविधांनी सुसज्ज अशी बाग द्यावी अशी आमची इच्छा आहे. ही ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आम्ही लोकसहभागातून ती बाग स्वच्छ केली. इतक्या दिवस बंद अवस्थेत असलेली बाग तुम्ही बघितलेलं आहे की लोकसहभागातून तिथं आम्ही स्वच्छता अभियान घेतलं आणि ती बाग स्वच्छ केली आणि त्या दिवसापासून आम्ही तिथं कामाला लागलेलो आहोत. आणि ही बाग चालू करत असताना एवढा मोठा निधी कुठं खर्च झाला त्याची क्वालिटी चेक होणं वारंवार विविध संघटनांचं मागणं आहे. ती क्वालिटी चेक होऊन त्या बागेत ज्या सोयीसुविधा अपुऱ्या आहेत त्या सुविधा पहिल्यांदा पूर्ण केल्या जावत आणि तिथं टॉयलेट बाथरूमची सोयीसुविधा नाही ती पूर्ण करून तिथल्या सगळ्या नागरिकांना आपल्या शहरामधल्या विश्वासात घेऊन त्याची रीतसर म्हणजे सगळ्या सोयीसुविधा पूर्ण करून लोकांना विश्वासात घेऊन योग्यरित्या त्याची जाहिरात होणं गरजेचं आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन तुमच्या माझ्यासारख्यांना सगळ्यांना आमंत्रण देऊनच मग बागेचं उद्घाटन होणं आवश्यक आहे.